खरंच तुला माहित नाही करे? अंताजी, अहो अंताजी, अंताजी उठले असतील का ते? झोपले असतील. दौलत अप्पा काय? अंताजी महाराज झोपले असतील असं म्हणायचे का तुम्हाला? नाही तसं नाही, पण नाही म्हणजे अंताजी महाराज कधी पण उठतात आणि कधी पण झोपतात असं म्हणायचंय का तुम्हाला? अहो काय टाइम आहे हा? योगासनं करतात ते. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कशासाठी कंठस्पर्श करताय? हा, मंदिर कमिटीची बैठक होती. आषाढी आली ना, हा वारी आली तर आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या उत्सवाचं नियोजन कसं करायचं यासाठी मंदिर कमिटीतर्फे मीटिंग होती. असं वय, मंदिर कमिटीची मीटिंगच आहे ना? मग तेवढ्या करता मी काही यांना योग्य निद्रेतनं उठवायची नाही. मी सांगते ना तुम्हाला नियोजन काय करूया. आषाढीच्या दिवशी आपली नेहमीच्या प्रमाणे ठरलेली पूजा नैवेद्य सगळं झालं ना का मग आपली पालखी निघेल. अगदी योग्य बोललात मोठ्या बाई. अहो तुमच्या तोंडातनं चुकीचं कधी निघणारच नाही. हे तुम्ही मला नका सांगू, ते दौलत अप्पांना सांगा, त्यांना कळणं महत्वाचं. हो मोठ्या बाई, ते तर आहेच, पण विठूच्या वाडीचं आषाढी उत्सवाचं मुख्य आकर्षण काय असतं? व्यंकू महाराजांचं कीर्तन. हा बरोबर आहे, पण ते यंदा कसं साधणार? त्यांची वाणीच हिरावून घेतली विधात्यानं. होय ना, आता त्यात आपण काय बोलणार? विठुरायाची मर्जी म्हणायचं आणि सोडून द्यायचं आणि पुढं चालायचं. पण जाऊ दे, आता यांची योग निद्रा झाली ना का हे मी बोलून घेतो आणि तुम्हाला सांग. चल मोठ्या बाई, आ व्यंकू महाराजांचं आज ऑपरेशन होतं ना? वय नाही म्हणजे विठुरायाच्या कृपेने जर व्यंकू महाराजांची वाणी जर परत आली तर दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी व्यंकू महाराजच कीर्तन करतील ना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाळंबट, आता तुम्ही दागण्या द्यायचं ठरवतेच का? नाही म्हणजे